उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। यवतमाळमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेस ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील। बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानावर दरोडा घातलेला आहे। नागपूरच्या पिपळा भागामध्ये घटना घडली असून सराफा दुकानातून 1 किलो सोनं, 15 किलो चांदी घेऊन दरोडेखोर फरार झाल्याची माहिती मिळते। तसेच यापूर्वी देखील याच दुकानावर 2 वेळा अशाच प्रकारचा दरोडा पडला होता। बुलढाण्यातील सिंदखेडमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं। 2017 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली, मात्र ठेकेदार अर्धवट काम करून फरार झालाय। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। पाणी द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा यावेळेस त्यांनी दिलाय। अकोला शहराला आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा होतोय, त्यातही नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहेत। पाणी गढूळ फेसयुक्त हिरवं पिवळं रंगाचं आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेना आक्रमक झाली आहे। अकोट तालुक्यातल्या सफरचंद शेतीला मोठा फटका बसलाय। झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडलेले आहेत। सफरचंदांसह पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा आणि केळीच्या बागा सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या आहेत।